अश्विनी अश्विनी आय लव्ह यू अश्विनी अश्विनी बस अश्विनी सोडायसाठी धरलेला तुला अश्विनी फुकणीच्या सोड अश्विनी काही कुठं शिकवायलास फुकणीच्या म्हणतेस मला हा अश्विनी तुला दाढी मिशी आल्या बाबू आईच्या गावात पप्पा तुम्ही अश्विनी कोण आहे काय नाही आईला सपान होतं वाटतंय पण सपनातली पोरगी भारी होती सुकायच्या तुझं लगीन लावून दिलं पाहिजे नाहीतर असा आवळू मारची मला एक दिवस गव्हा लगीन लावून देतोय पप्पा चालू तिकडे माकडा आलाय उताळू नको माझ्या ओळखीचा एक मध्ये त्याच्यावर लग्न जमवून देतो त्याला फोन लावून विचारतो एखादी पोरगी आहे का तुझ्यासाठी बरोबर बघा मध्यस्थी हा लावा हॅलो मध्यस्थी हा बोला की काय म्हणताय हो मध्यस्थी बॉम्ब फुट आवाज आला कुठं आहे नेमकं काय नाही हो पाकिस्तानावर बॉम्ब टाकायला लागलोय हा मग असं बॉम्ब वाजायला का वाजते असा कडक आवाज काही ना बॉम्बचा थांबा जोरात बॉम्ब टाकतो मध्यस्थी तर साधा बॉम्बचा आवाज आहे का लागलाय काय होय फुकणीच्या ठेव फोन माझं उदे मग कर फोन हो ठेवा कुठं मध्यस्थी हो लय अर्जंट काम आहे एक बोला काय काम आहे पोराचं लगीन करायचं आहे पोरगी बघा एखादी स्थळ बघा एखादं पोरग काय शिकलंय तुमचं 10वी झाल्या पोराची अहो 10वीच्या पोराला कोण पोरी देत नाही ती का देत नाही तर पोरी सुकाळीच्या माझी नक्कल करतेस मी ठेव फोन अरे ठेव थांब मध्यस्थी आईला ठेवला फोन मध्यस्थी पप्पा काय नाही आजच्या आज मला पोरगी बघायला जायचं कुठं पण अरे जाऊ की पण ते मध्यस्थी सगळ्यात आहे त्याचं तर आवडते आधी बरोबर चालते ती नव्हतं तुम्ही का कुतायला लागलाय मला बी आले आईच्या गावात अरे पॅन्ट डी घातलाय का काय पप्पा अरे मला उठले जायचं सवय त्यात फोन लावायला लावला असं ते मध्यस्थ्यानं माहोल केला तिकडे शी व्याक तू आईच्या गावात बकेट आहे बकेट कशाला डी टाकाय आईच्या गावात ऊन पाणी पण आण हा ऊन पाणी कशाला काय बाळ पण करायचं आहे आवरा लवकर जा तू कसं काही जा मध्यस्थी मध्यस्थी कोण आहे अहो मी आहे मी कोण अहो इकडे वर बघा वर सुकायच्या वाकून काय बघतायस निघित ना हा चायनीज खाल्लं वाटतं का पाहिजे काय तुला खायला जाईत ना नको बाबा मध्यस्थी तुटला का तसं झालाय हात ते जायला धुयाचं राहिलंच की थांबा जरा धुन येतो ची बॅक तू पप्पा मगाच तुम्ही धुतलाच नव्हता अरे सकाळचं तू धुतलास घेऊन पाण्यानं हा होय एवढ्या फास्ट बोला काय म्हणताय मगाशी मी फोन केलेला की माझ्या पोराला पोरगी बघा एखादी अहो आजकाल 10वी पास पोरांना कोण पूर देत नाही माहित नाही काय तुम्हाला 10वी पास नाही मी नापास आहे काय गप्पे 10वी नापास आहेस मी मग कुठला पूरचा बाप तुला जवळ पण उभा करणार नाही मग लांब उभा राहतो सुकायच्या जवळ पण उभा करणार नाही म्हणजे कुठला बाप तुला पोरगी देणार नाही बरं मध्यस्थी मी तुला 30 रुपये देतो माझ्या पोराला पोरगी बघ 30,000 माग फिर आणि सरळ घरघाट 50,000 इकडं फिर आणि जवळ ये लांब का उभा आहेस जवळ येऊन काय मुका घेऊ नाही एक स्थळ आहे बघा त्या पुरीचं लगीन करायचंय होयच्या गावात पप्पा सकाळी माझ्या स्वप्नात हीच पोरगी आली होती पोरगीच अशी देखणे की प्रत्येकाच्या स्वप्नात येईल बरं मध्यस्थी उद्या जाऊया पोरगी बघाय हे बघा पोरीची अपेक्षा आहे की तिला पोरग ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे त्यामुळे त्यांच्या घरला गेल्यावर तुला विचारलं की तुझं शिक्षण काय झालंय तर ग्रॅज्युएशन झालंय म्हणूनच सांगायचं बरोबर सांगतो मध्यस्थी आणि हे बघा पोरगी एकदम हगरीनिगत आहे आपलं हरनिगत आहे हा बरोबर चालते हरनिगत आहे एका वाघाची शिकार एका हरणीनं केली झालं ओके नागो बाई इकडे डुलू नको आणि हे बघा उद्या सकाळी 8 वाजता आवरून या आपल्याला पोरगी बघायला जायचं आहे बरोबर हा न चुकता 8 वाजता या बरोबर येतो जावा आणि आला सुंदर जाऊन या येतो जाऊन तुझा हा चला मोबाईल राहिला मोबाईल ओके ओके पाहू ना पोराचं शिक्षण कुठल्या कॉलेजमधलं झालंय असं विचारलं तर फर्ग्युसन कॉलेजमधलं झालंय म्हणून सांगायचं बरोबर सांगतो बरं पाहू हे जर लगेच जमलं तर ठरल्याप्रमाणे तर 5 रुपये देतो 50,000 देतो हा 50,000 नाहीच दे तुझी पॅन्टच काढून घेतो बघ नेता कापतात चला पाहू ना या पाहुणं पाणी घ्या ह्यो कोण बैल सुकायच्या बैल न हो रेडा आहे आपलं पोरगीचा भाव आहे हो भाव आहे नमस्कार या पाहुणं बसा हा बस
ए बाकडा इकडे कुठे बरोबर बर पाहुणं ही नवरी मुलगी आपलं नवरा मुलगा आणि नवऱ्या मुलग्याची आई आपलं नवऱ्या मुलग्याचे वडील ए मध्ये त्या सकाळ सकाळ काय 90 मारून आलास काय सकाळ सकाळ जरा लावावी म्हणलं अवघड आहे तुमचं. बर पाहुणं हे नवऱ्या मुलीचा भाऊ वळू सोडला याला म्हणजे लगीन झालेलं नाही ब्याला ठेवलाय ब्याला बर 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 बरं पुरकीचा बा कुठं आहे? वर 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 काय पतंग उडवते काय? नाही गेलं हा गेलं कुठं हेलिकॉप्टर धरून नाही हो मेलं बरं बरं असू दे काय वाईट नाही झालं. बरं पुरकीची आहे का बाय असू दे? हो, जी आहे का पुरकीला? नाही दोघं पण मेली ती बरं आता वाईट झालं. बर बर नवरी मुलगीला बोलाव बाहेर अरे तू काय बस की लय काय झालंय तुला बर पोरा शिक्षण किती झालंय गाजरविषण झालंय माझं काय गाजरवशान म्हणजे अहो ग्रॅज्युएशन झालंय त्याचं हा गाजरविषण बर कुठल्या कॉलेजमध्ये झाले शिक्षण कुठलं कॉलेज पादरुशन हे कसलं कॉलेज लय लांब आहे ती गबस की जरा फर्ग्युसन कॉलेज म्हणायचंय त्याला आईला पोरग जरा मला अडाणीत वाटतंय पाहुणं ती जाऊ दे पोराला 40 एकर जमीन आहे आईला मला माहितीच नाही मला 40 एकर जमीन आहे मला का मारताय चुकायच्या पाहुणं काही पोरग तर म्हणतंय मला माहित नाही 40 एकर जमीन आहे ती हाय का नाही जमीन याला अहो चेष्टा करतय पोरग मुतखड्याची गुळी चुकल्या म्हणून असं बोलतय हाय 40 एकर जमीन त्याला उद्या 7-12 दाखवतो तुम्हाला मग हाय मला पसंत असेल उद्याच लगीन करूया आपण म्हणजे माझ्या बहिणीसाठी मला वाटतं तुझ्याबरोबर काय बरं पाहुणं नवरी मुलीला बाहेर बोलवा की पुरी ये बाहेर नवरी आली बाबा लगीन अगं पोरी बस की अगं तिथं कुठे बाजूला बस अगं तिथं नव्हे चप्पल बसा सांगितलंय पोरा पुरगी पसंत आहे का मध्यस्थी बघूत तरी आधी पुरकीला. अरे बघायच काय कालच तुला म्हणलेलं का लाखात एक पुरगी आहे फोटो दाखवलेला की तुला अहो फोटोत बघणं वेगळं प्रत्यक्षात बघणं वेगळं. हा पुरी काढ तोंडावरच गावात काय मध्यस्थी म्हटलं पुरगी हार निघत आहे आणि इतर काळवीट आहे. अरे काळवीट घोस आहे आपलं घर पोखर छळा छळा अहो काय पाहुणं काल तर एका पुरीचा फोटो दावला आणि आज दुसरंच मॉडेल दावतायसा की अहो काल चुकून बारक्या बहिणीचा फोटो सेंड झाला आधी इथं लगीन करायचं आहे मग तिथं मला नाही हिच्यावर लगीन करायचं मला ते फोटो पाठलं ना तिच्यावर लगीन करायचं आहे. मला तुझ्याबरोबर लग्न बरं पाहुणं तुमच्या बारक्या बहिणीवर याचं लगीन लावून द्या तुम्हाला 5 लाख रुपये दे. काय 5 लाख अश्विनी बाहेर ये काय रे दादा? अगं ह्या मुलांना तुला पसंत केलंय ह्याच्यावर लगीन कर. अरे दादा माझं लग्न आधी झालं तर मग ताईडीचं कसं होणार तिच्यावर कोण लग्न करणार? होय ती पण बरोबर आहे. बरं पाहुणं तुमचं माझ्या बारक्या बहिणीवर लग्न लावून देतो पण एक अट आहे. काय अट आहे सांगा की. तुम्ही ह्याच्यावर पण लगीन करायचं. नको मला कुणावरच लगीन करायचं नाही मी आलो बाप्पा. थांबा तुमचं माझ्या बारक्या बहिणीवर एकटीवरच लगीन लावून देतो पण मला 5 नाही 10 लाख पाहिजे. येतो की 10 लाख त्यात काय अवघड आहे. लाख पैसे पैसे होईल बरोबर द्यायला 10 लाख द्यायला त्यात काय. मग उद्याच लगीन बरोबर चालतं यस सोड तू तिच्यावर आई. लग्न झाल्यानंतर आहो बोल बायको. चला ना मी तुमच्यासाठी जेवण बनवलंय. काय माझ्यासाठी जेवण केलंस आलो चल. अरे वा 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 मस्तच. आहो कसं झालंय जेवण? अगं खाऊ दे तरी. अगं ही काय थाळीपेक्षा थाळी आहे काय? चपाती आहे. अरे, चपाती आहे मला वाटलं रोट आहे ती. काय म्हणला? काय नाही जरा जाड झाल्या का? नाही एकदम पाताळ विरा आहे ग. नुसता पापड आहे बघ आडायला पडायचं दिसतंय. आलोच लगेच. कुठे निघालाय? आलं की 2 मिनिटात येतो इथनं. काय माहितीये का माझ्या मित्राची बायको आहे का नाही तिला अजिबात चपाती येत नाही त्या. तिला सांगतो धावतो तिला म्हणतो कशा चपाती केली तर बघ माझ्या बायकोनं अशा कर म्हणतो. हा येतो दाखवून. हा बंद कर जरा ती. ऐक की या मशीनवर चपाती 4 तुकडे करून दे. अरे भावा कालच नवीन पातं घातलंय मोठं बिडल. अरे भावाला काय कर की तुकडे. कुठनं घेऊन आलाय असली चपाती? अरे काय सांगू बाबा बायकोनी केली एवढी जाड डोसक्यावर पडले तिला काय अक्कल नाही. करतो तुकडे. भावा आणि 4 तुकडे कर. अरे कुत्र्या पातळ चपाती आहे म्हणलं असं नुसतं मशीनवर तुकडा करायला आहेस मी. ही बघ माझा
माझा सासरा मी केलेल्या चपात्या कसा गप्पोणी खायला लागलाय. पप्पा एवढी जाड चपाती तुम्हाला तुटली कशी? कुठलं बोरा दात वाढलंय बघा. अरे थेरड्या मग वाय जरा हळू खायचं की मसरागत कशाला वाचा वाचा खातोयस. अगं टिंकाने दगडागत चपाती केल्या त्याचं मला सांगते तुझ्या